आहे आपली पालघर जिल्ह्यातील फेमस वारली चित्रकला इथे वर्कशॉप ठेवलेलं आहे. तर होस्ट करणार आहे ते आपले मित्रच आहेत गौरव तुंबडा. तर मजा येणार आहे. आणि मित्रांनो, हे जे वर्कशॉप आहे हे फ्री ठेवलेलं आहे. कोणत्याही प्रकारची फीज वगैरे न घेतलेली आहे आणि एकदम फ्री ठेवलेलं आहे. अभिमानाची गोष्ट आहे. लोक आहेत आम्ही वारल्यामध्ये काढतो आणि जे वाद्य वाजवणारे काम करणारे गावामध्ये जे दिनचर्याची जी सगळं कार्य घडत असतं त्याच्या रिलेटेड आम्ही पेंटिंग काढत असतो. चित्रकला आपण बघितली असेल तर जुनी चित्रकला आहे आणि आज आपल्यासोबत पालघर जिल्ह्यातील सर आहेत जे एका आदिवासी समाजातून येतात आणि आज आपल्याला ते वारली चित्रकला काय आहे, कशी केली जाते, का केली जाते ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतील आणि वर्कशॉपला सुरुवात करतील. मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार, जय जवाहर. माझं नाव आहे गौरव तुंबडा. मी पालघर जिल्ह्यातला आहे आणि मी आदिवासी कम्युनिटीमधलाच आहे. तर सगळ्यांना माहिती आहे, बघितले असेल कुठे ना कुठे तुम्ही डिझाईनमध्ये बघितलं असेल किंवा यापूर्वी बघितलं असेल वारली चित्रकला. पण हिचा खूप इतिहास आहे. इतिहास आता लिखित स्वरूपात नाही आहे, पण लोक ह्याला फक्त पेंटिंग म्हणून बघतात. जेव्हा महाराजांनी शब्द रंगले होते आणि त्याच्याच खाली राज्याभिषेक सुरू जय जवान जय जवान जय आदिवासी. आपण चालूच करायचं. हां, करूयात ना प्लीज. आम्ही तर शूट करायला आलो इकडे. वर्कशॉपसाठी आलेले आहेत. त्यांना हे तुम्ही तर डार्क चॉकलेट बघितलं असेल, पण हे कोणत्या कलरचं चॉकलेट ब्राऊन कलरचं चॉकलेट आता सर्वांना सर्व करणार आहे. जमतंय ना, तुम्हालाही जमू शकतो. वारली पेंटिंग आपण सगळ्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेते, पण आदिवासी समाज बांधवांचं हे सगळ्यात मोठं देणं आहे जे अनेकांच्या नजरांना आकर्षित करतं. तर मित्रांनो, आपण पण वर्कशॉपला जॉईन झालेले आहेत आणि आपण पण वारली चित्रकला करणार आहे, त्याचं एन्जॉय घेणार आणि तुम्ही पण जे आम्ही पेंटिंग करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पण ट्राय करा घरी, खूप छान. तर मित्रांनो, वन रंग आदिवासी संस्कृतीचा गौरव या निमित्ताने 8 ऑगस्ट या दिवशी आपली संस्कृती आदिवासी संस्कृतीचा वारली पेंटिंगचा आज वर्कशॉप आहे, म्हणजेच कार्यशाळा आहे. ते मी अटेंड करतो आहे आणि खूप भारी वाटते मला की मी गौरवचं जे वर्कशॉप आहे ते अटेंड करतो आहे आणि त्यांना गौरवला मदत करणार आहे. जसं म्हणतो आपल्या सिस्टर आणि श्रेया करून आहे ते म्हणजे, आणि मयूर पण आहे. भरपूर मित्र आपले सेलिब्रेट करतात, म्हणजे येत नाही चित्रकला पण ते वर्कशॉप अटेंड करून प्रयत्न करतो आहे आपण वारली चित्रकला कशी करतो आहे ते.
जो तुम्ही याला पाहून सुरू पावसात बागडला बस बस रासलीला त्यांची चालू आहे. येस गणेश एक आता वारली पेंटिंगचा विषय निघाला. गौरवाने मी मागे सांगितलं एक वारली पेंटिंग काढली म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगणारी एक वारली पेंटिंग आहे. त्याच्यामध्ये महाराजांचा आपण जे लढाई आहे त्या हायलाईट केलेलं आहे. जन्मापासून ते मृत्यू इतिहास आपण वारली पेंटिंगमध्ये सांगितलं. ते महाराजांनी छत्रपती ते त्याच्याच खाली त्यांचा राज्याभिषेक सोहळा पावनखिंड त्यांचा जन्म झाला ते अशा सगळ्या गोष्टी महाराजांनी करतो. शस्त्रविद्याविषयी शिकली त्यांचं पावनखिंड प्रतापगडाच्या पायथ्याशी वर्क केला ते अशा सगळ्या गोष्टी आणि हे कुठेच नाही फक्त आपण केलेलं आहे. आणि ही संधी तुमच्या समोरचं मांडायला भेटली त्यासाठी 17 आहे माझ्याकडे. तुला 17 नाही सांग. पेंटिंग करत अजून चांगल्या पद्धतीनं ते प्रसिद्धी प्रसार व्हावा हा उद्देश ठेवून आज या ठिकाणी स्वयं पेंटिंग अगदी बसायला काही ना जागा नाही खाली बसून सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांची कष्ट किंवा त्यांची इच्छा जी आहे ती किती ब्रॉड आहे हे याच्यावरून निदर्शनास येतं. कदाचित त्यांनी वारली पेंटिंगसाठी आज पहिल्यांदा त्या बाकीचे चित्रकार असतील त्या बाकीचे चांगली चित्रही काढत असतील त्या वारली पेंटिंग म्हणून जे वेगळं आपलं नाव जे आहे ते आज त्यांच्या हातात या ठिकाणी साकारलं जातं. मी निश्चित त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करेन की तुम्ही भविष्यात चांगले चित्रकार वारली पेंटिंगमधून व्हावेत का ज्या बंधूंनी एक शिवाजी महाराजांची पूर्ण जन्म ते अगदी अंतापर्यंत त्यांनी एक वारली पेंटिंगच्या माध्यमातून जे साकारलंय पावनखिंड असेल किंवा लाठीकाठी जे प्रशिक्षण असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पेंटिंगच्या माध्यमातून दाखवल्या. सर कोणाला देण्यात येतं काय हे शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक अमुक सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. थँक्यू. गाव त्यांचं आहे ना. नमस्कार मित्रांनो. तर फायनली मित्रांनो माझी पेंटिंग रेडी झालेली आहे आणि अशी पेंटिंग आहे. हे नाव टाकायचं आहे मला आणि थँक्यू सो मच की मला वनराज आदिवासी संस्कृती गौरव यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आपल्या आदिवासी संस्कृतीला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो आज तुम्ही बघितलंच असेल आपल्या मित्राचं वर्कशॉप होतं वारली चित्रकलेचं वर्कशॉप होतं आणि मी तर खूप एन्जॉय केला. आणि आपल्या मित्रांना विचारू त्यांनी कशा प्रकारे एन्जॉय केला. खूप छान एन्जॉय केला आम्ही. खूप मजा आली. मी सगळ्यांना मदत केली म्हणजे असं नाही की मी खूप चांगलं काम केलं पण मी सगळ्यांमध्ये जाऊन थोडं पेंटिंग करून आली आणि मी हे फ्लावर्स चोरले नाही म्हणणार सगळ्यांसमोर चोरले सगळ्यांसमोर घेतले बोलतात त्याला पण हे मान्य नाही करणार. तर आपल्या गौरव भाईचा वर्कशॉप एक्सप्लोअर केलेलं आहे मी. तुम्हाला कसं वाटलं असेल ना
ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला. कमेंट करायला विसरू नका. बेल वाजवा. हा इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कसं उद्या परत व्हिडिओ टाकेल ना तर तुम्हाला लगेच टिंग असा आवाज येईल आणि तसं पण नोटिफिकेशन मी येईल. माझ्या स्टोरीला दादाचे सगळे ब्लॉगचे स्टोरी लावणार आहे. सो माझे फॅन लवकर मला जसं फॉलो करतात तसं आपण करतो. थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.